नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी सुरू झाली आपली आणि बघता बघता 11वीचा विचार करता एक महत्त्वाचे 2 टॉपिक संपले आपले. खरं तर ऑप्टिक्स सारखा हा जो टॉपिक आहे की जो असणाऱ्या 2 टॉपिकचं कॉम्बिनेशन आहे, अशा 2 टॉपिकला आपण पूर्ण केलं. मध्ये त्याची टेस्ट घेतली गेली, ऑनलाईन टेस्ट झाली त्याची, आणि मला वाटते 40च्या वर 6 विद्यार्थ्यांना मार्क पडले. मला इतकं छान वाटलं ते, कारण तुमच्यामध्ये तशा प्रकारची ग्रीप आली. आता ह्याचा आनंद का होतो तर आम्ही शिकवलेलं पण तुम्हाला कळतंय आणि तुम्ही तुमच्या असणाऱ्या शिकवण्याचा वापर करून त्याचं रूपांतर मार्कामध्ये करताय. ऑफलाईन चालू होईल आपलं, नाही असं नाही, कारण आता बऱ्यापैकी कॉलेजेस सुरू व्हायला लागलेत. माझ्या अंदाजानं जानेवारीमध्ये बऱ्यापैकी कॉलेज 11 ते 5 प्रॅक्टिकल सहित पण सुरू होऊ शकतं. आणि अशा या कोरोनाला आपण हरवत आता 11वीला जरा जादा ताकदीनं पाळणार आहे. मी काय केलंय, अशा टॉपिक्सना निवडलंय की जे टॉपिक आपल्याला 12वीच्या कुठल्या ना कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जादाचे मार्क देतील आणि जरा टफ आहेत. आपण काय करणार आहोत, आपण ज्या वेळेस ऑफलाईन समोरासमोर येणार आहे त्यावेळेस आपण याच्यामध्ये अजून जादाचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे हे जे मोठे टॉपिक आहेत की ज्याला 12वीचा बेस या नावानं ओळखतात, ज्या असणाऱ्या टॉपिकला लातूरसारख्या CET ओरिएंटेड गावामध्ये जादाचं काम करून घेतलं जातं, अशा टॉपिकना आपण पण तसंच महत्त्व दिलंय. आणि मला कौतुक असं वाटतं की ज्या मुलीनं खरं तर 50 पैकी 49 मार्क अशा MCQमध्ये मिळवले, 100% तिला चांगले मार्क नीटला CETला पण मिळतील. अभ्यास करताय तुम्ही, अभ्यास करावा लागेल, मी मागच तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे ज्यावेळेस आपण ऑप्टिक्सचा विचार केला त्यावेळेस आपण त्याच्यातल्या सगळ्या कॉन्सेप्टला क्लिअर करून घेतलं. लाईट सेक्शनमध्ये जुन्या पुस्तकाचा विचार केला तर रिफ्रॅक्शन आणि रे ऑप्टिक्स या 2 टॉपिकला कंबाईन केल्यानंतरचा जो टॉपिक तयार होतो, तो जो टॉपिक आहे तो ऑप्टिक्स. आणि या असणाऱ्या सगळ्या संकल्पना घेऊन 12वीत उडी मारत असताना नाव फक्त बदलते, वेव ऑप्टिक्स, पण याच्या पुढचा भाग बघावा लागेल. नशिबानं आपल्याला त्या असणाऱ्या पुस्तकाचा विचार केला तर ते जे पुस्तक आहे ते पुस्तक आपल्याला नीट ओरिएंटेड NCERT ओरिएंटेड दिलं गेलंय. अभ्यासक्रम डिलीटेड आहे, दाखवलाय कमी, याचा अर्थ तुम्हाला नीटला CETला कसं विचारतील हा वेगळा भाग आहे. आमची ज्या वेळेस फिजिक्स या विषयाची वर्कशॉप झाली त्यावेळेस त्यांनी तर सांगितलंय की CETचा विचार केला किंवा नीटचा विचार केला तर सगळ्या पुस्तकाचा विचार करावा लागेल. आणि अडचणी तिथं सुरू होतात. परीक्षा कधी घेणार आहेत नाही माहिती, म्हणलेत एप्रिल एंडला, पण माहिती नाही त्याला. सध्या तरी कोरोना कंट्रोलमध्ये वाटतोय आपल्याला, काय होतं अजून पण नाही सांगता येत, पण आता तात्पुरते लस यायच्या दिशेनं आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला अजून चांगली पॉझिटिव्हिटी मिळेल, म्हणजे आपण त्या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या 11वीला फेस करू शकू. आज या असणाऱ्या सेकंड सेक्शनमधला एक मोठा टॉपिक, जो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्या टॉपिकचं नाव परत 12वीतलं तेच आहे, फक्त नीट आणि CETमध्ये जी नावं थोडी बदलतात, पण सगळे कॉन्सेप्ट आपण यातले क्लिअर करत जाणार आहोत. अदरवाईज एक लक्षात ठेवायचं आहे, ज्या दिवशी हा टॉपिक आपण शिकतोय, वाचतोय, ऐकतोय त्या दिवशी त्या टॉपिकला जास्ती वेळा बघा. कारण मी तर नेहमी सांगतो की या सेकंड सेक्शनमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्सची संकल्पना क्लिअर करून घेणं हे प्रचंड अवघड जातं. थोडासा टफ लेवलवरचा हा टॉपिक आहे. हे सर कारण काय आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आभासी आहेत, व्हर्च्युअल आहेत, ते जाणवत नाही, दिसत नाही. त्याला आपण आपल्या पद्धतीनं परीक्षार्थी होत 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 पुढं जायचं आहे. त्यामुळे परत लक्षात ठेवायचं आहे, सेक्शन सेकंडमधला मी शिकवत असलेला हा 3रा टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स.
मुळात मी अशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तुम्हाला त्या असणाऱ्या टॉपिकमधल्या सगळ्या संकल्पना ज्या नीट ओरिएंटेड महत्त्वाच्या आहेत त्या क्लिअर करून दिल्या जातील. तुम्हाला 11वीला नापास केलं जात नाही. 100% नाहीत करत कोण नापास. 11वीचा विचारच नका करू ना तुम्ही. कशाला विचार करता 11वीच्या परीक्षेचा? नाही गरज त्याची. आपल्याला विचार कुठला करायचा आहे? आपल्याला जर विचार कुठला करायचा असेल तर तो 12वीचा करायचा आहे, 12वीच्या नीटचा करायचा आहे, 12वीच्या CETचा करायचा आहे. हे विचार करत 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 पुढे चाललोय आपण. ते जास्त गरजेचं आहे. त्यामुळं आत्ता लक्षात ठेवायचं आहे सेकंड सेक्शनमधला एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. मुळात खरं तर ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सला सुरुवात करतोय त्यावेळेस आपण काय करूयात, अगोदरचा जो टॉपिक होता त्याचं नाव थोडंसं वेगळं लिहितो आणि ते जे नाव आहे ते म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी. याच्याशी तुलना आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सची करूयात. तुम्ही म्हणाल का संबंध आहे? तो पण वेगळा टॉपिक आहे, हा वेगळा टॉपिक आहे, त्याचं वेटेज वेगळा आहे, ह्याचं वेटेज वेगळा आहे. तो 12वीत आहे, तो 11वीत आहे, तो 12वीत आहे, पुन्हा हा पण 11वी 12वीत आहे. मग कशासाठी याची तुलना करायची? काय गरज आहे त्याची? का करायची तुलना? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो बरोबर आहे तुमचा. मुळात कसं होतं, ज्यावेळेस मी करंट इलेक्ट्रिसिटीचा विचार करतो त्यावेळेस मला विचार करावा लागतो त्यात सगळ्यात महत्त्वाची जी टर्म आहे ती म्हणजे चार्जचा. आणि मी ज्यावेळेस याचा विचार करतो तिथं पण मला विचार करायचा आहे चार्जचाच. दोन्ही ठिकाणी जर समजा मला त्या असणाऱ्या चार्जचा विचार करावा लागत असेल तर मग का विचार तसा करायचा? याच्यामध्ये काय वेगळेपण आहे? मुळात ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा विचार करून करंट इलेक्ट्रिसिटी ओरिएंटेड एखादं वाक्य करायचं जर ठरवलं तर माझं वाक्य तिथलं असं असतं, करंट इलेक्ट्रिसिटी इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस इन मोशन. असं तर का? तर याचं कारण असं आहे, मी ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या करंट इलेक्ट्रिसिटीचा विचार करतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं असतं की या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहे ज्याला आपण फ्री चार्जेस या नावानं ओळखतो, एखाद्या असणाऱ्या कंडक्टरच्या अक्रॉस ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत त्यांना आपण मोशनमध्ये आणतो. म्हणून ज्यावेळेस आपण त्या असणाऱ्या करंट इलेक्ट्रिसिटीचं एखादं वाक्य तयार करतोय ते वाक्य तयार करताना करंट इलेक्ट्रिसिटी इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस ॲट रेस्ट असं आपण म्हणतोय. अरे पण बघायचं आहे काय, करायचं आहे काय? आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स शिकायचं आहे ना. मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स ओरिएंटेड एखादं वाक्य करायचं असेल किंवा त्याचा जर विचार करायचा असेल तर मग इथं असणारं जे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे ते पण चार्ज ओरिएंटेड आहे. ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा विचार करतो त्यावेळेस मी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रेस्ट पोझिशनला असणाऱ्या चार्जचा अभ्यास करतोय. म्हणजे मला जर समजा असणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक्ससाठी चार्ज ओरिएंटेड वाक्य करायचं असेल तर माझं वाक्य असं असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस ॲट रेस्ट. रेस्ट पोझिशनला असणाऱ्या चार्जचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्रामधली जी शाखा आहे, जी ब्रँच आहे त्यालाच इलेक्ट्रोस्टॅटिक्स या नावानं ओळखतात. आणि मग खरा प्रवास आपला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा सुरू होतो. हे सगळं मान्य केलं मी, पण मुळात काय होतं,
मला या सगळ्यांचा विचार करत असताना मला आता मात्र विचार याच्यामध्ये जास्तीचा करावा लागतो, आणि तो जो विचार आहे तो म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या चार्जचा विचार करून त्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स मला जादाच्या विचारात घ्याव्या लागतात. मी तुम्हाला आल्या आल्या सुरुवातीला सांगितलं की मी ज्या वेळेस या टॉपिकला सुरुवात करतोय त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा, मला तुम्हाला शिकवत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय द्यायचं असेल तर तुम्हाला नीट ओरिएंटेड त्याच्यामधले जे बारक्या बारक्या क्युरीज आहेत त्या काढून तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्यात. टॉपिक समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. एखाद्या टॉपिकचा विचार आपण CET ओरिएंटेड करताना त्याला थिअरीला घेऊन CET पर्यंत पोचणं हे फिजिक्सच्या प्राध्यापकाचं काम असतं, म्हणजे ते जास्त टफ राहतं. त्यामुळे मला ज्यावेळेस चार्जचा विचार करायचा आहे तर पहिल्यांदा मला विचार करावा लागेल की बाबा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स ओरिएंटेड अशा काय गोष्टी जगामध्ये आहेत का की ज्या आपल्या रेग्युलरच्या डेली लाईफमध्ये येतात आणि आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सशी त्या असणाऱ्या गोष्टीचा संबंध जोडू शकतो. नक्कीच आहेत. आपण काय करतो लहानपणी, म्हणजे साधारण पहिलीच्या आसपास आकाशात विजा व्हायला लागल्या का आपण घाबरतो. मग घरात येतो, मग आईजवळ आजीजवळ आजोबाजवळ जडून जाऊन बसतो, विजा व्हायला लागल्या. मग आपली आजी आई आपल्याला बाहेर कुठं जाऊन यासाठी एक कारण सांगते की आबाळामध्ये एक म्हातारी बसली आहे, ती म्हातारी दळण दळते त्यामुळे तो आवाज येतोय. मग आपण जास्ती घाबरतो आणि आपण परत घरात जाऊन बसतो, कारण वय असं असतं की त्या वयामध्ये आपल्याला अशा गोष्टीवर विश्वास बसतो. आवाज तर प्रचंड येतो. मग काय होतं खरं तर आता थोडं आपण मॅच्युअर झालेलो असतो, 9वी 10वी पर्यंत आपण पुढे येतो. कुठंतरी आपण 9वी 10वीला मराठीमध्ये स्थितीज विद्युत किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या नावानं अभ्यासलेलं असतं. पण अनेक वेळा काय होतं, या असणाऱ्या संकल्पना आपल्या डोक्यामध्ये क्लिअर जातच नाहीत, आपल्याला कोण सांगतच नाही. खरं तर माझं प्रामाणिक मत असतं की असे जे प्रश्न डोक्यामध्ये तयार होतात, ज्याला आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन या नावानं ओळखतो, याची उत्तरं मिळवायचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. बरं, आजकाल तर इतकं सोपं झालंय. इंटरनेटला तुम्ही टाकल्यानंतर, गुगल सर्चला टाकल्यानंतर, यूट्यूबला टाकल्यानंतर अनेक संकल्पनेची जी उत्तरं आहेत ती उत्तरं मिळतात, आपल्याला 100% मिळतात. त्यामुळे आता तुम्ही माझ्या समोरच नाही ना, म्हणजे आता फक्त तुम्ही मोबाईलच्या थ्रू माझ्याशी कनेक्टेड आहात. जर गुगल मीटच्या माध्यमातून असता तर मी प्रश्नच विचारला असता, सांग बाबा आकाशात विजा का होतात, त्याचं उत्तर दे. तुमच्यामध्ये अनेक चांगले विद्यार्थी आहेत, 90 क्रॉस केलेले अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे कॅपॅसिटी पण आहे, ते दिसतंय मला. त्यामुळे तुमच्यातल्या कोणतरी मला उत्तर दिलं असतं असं मला आत्ता वाटतंय. पण आत्ता तर मी तुमच्याशी बोलू नाही शकत, कारण आता मी तसा विचार करायचा झाला तर ऑफलाईनच आहे, नाही ऑनलाईन. ऑनलाईनचा अर्थ तो झाला की आपण उत्तर घेतोय. गुगल मीटच्या माध्यमातून तुम्ही माझ्या अगोदरच्या काही लेक्चरला तुम्ही कनेक्टेड होता, तुम्हाला माहिती आहे, ती मुली उत्तर देतात. मुलांपेक्षा मुली उत्तर जास्त देतात. मला कळत नाही, अलीकडच्या काळात मी ज्या ज्या वर्गावर अलीकडे शिकवतोय त्या प्रत्येक वर्गामध्ये मला ती जी उत्तर मिळत आहेत ती मुलींची जादा मिळत आहेत, मुलांची कमी मिळत आहेत. मिळत आहेत नाही असं नाही, पण कमी मिळत आहेत. थोडं मागं पडताय, थोडं पुढं चाला. म्हणजे विजा का होता, त्याचं उत्तर काय. मग आपण काय करतो, कुठलं उत्तर नाही आलं का ते देवाचं, लगेच देवाला जोडून आपण अंधश्रद्धेच्या मार्गाला लागतो. त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न शास्त्रज्ञ करतात. माझं तर सतत सांगणं असतं की बाबा तुम्ही श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धाला बाजूला करा. कारण आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे आहे आणि मग वैज्ञानिक दृष्टिकोन पण असला पाहिजे आहे. प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवायचं विज्ञान असतं, त्यातलं जे सायन्स आहे ते हुडकून काढायचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. आता मी उत्तर देते त्याचं काय असतं बघा. मुळात काय होतं, आकाशामध्ये ढग तयार होतात, याचा अर्थ ते वॉटर वेपर कंटेनिंग असतात. ज्यावेळेस वॉटर वेपर कंटेनिंग ढग, त्याचे जे लेयर्स आहेत ते एकमेकाला घासून जातात,
ते लेयर्स एकमेकाला घासून जात असताना तिथं असणारे ते जे ढग आहेत ते चार्जड होतात. माझा शब्द कसा येतोय बघा, चार्जड होतात. ते कसे चार्ज होतात त्याची उत्तर आपण पुढं 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 बघत जाणारच आहे. आणि असे हे जे ढग आहेत ज्यावेळेस चार्जड होतात त्यावेळेस त्याच्यामध्ये एक प्रकारचं पोटेन्शियल वाढतं. नक्की माझा शब्द नीट आहे का, पोटेन्शियल वाढतं. असा एखादा ढग हायर पोटेन्शियलचा आकाशातनं जात असताना त्याच्या जवळपास जर समजा दुसरा एखादा ढग तयार झाला आला तर तो जो ढग आहे तो ढग काय करतो, स्वतःचं पोटेन्शियल कमी करायचा प्रयत्न करतो. तो ढग ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ढग आहे तो स्वतःचं पोटेन्शियल कमी करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो स्वतःवरचे जे चार्जेस आहेत ते दुसऱ्या ढगावर टाकायचा प्रयत्न करतो. आणि असं घडत असताना आपल्याला आकाशामध्ये थंडरिंग दिसतं किंवा तो जो प्रकाश आहे तो प्रकाश आपल्याला दिसायला सुरुवात होते. आकाशात आपण विजा चमकायला सुरुवात झाली असं आपलं वाक्य असतं. मुळात सगळ्यात घातक काय ठरतं, आपलं एक वाक्य परत येतं बघा, वीज पडली. अरे वीज पडते म्हणजे काय, ती पण संकल्पना क्लिअर नाही ना होत. जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान कोण करू शकतं तर ती वीज करू शकते. मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्ही कधी पण बघा, विजा होत असताना तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की काहीतरी नियम पाळले जातात. काय नियम आहेत, अक्षरशः अनेक वेळा कसं घडतं बघा. मला आठवतंय कोल्हापूर जिल्ह्यातली एक बातमी होती. एक BSNLचा JTO होता, ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर. सुट्टीच्या दिवशी तो कुटुंबासहित एका डोंगरावर फिरायला गेला होता. अचानक आभाळ आलं, विजा व्हायला लागल्या. कुटुंबासहित होता तो आणि त्याच्या दुर्दैवानं त्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो फोन आला, मोबाईलवर त्याचा फोन आला. आणि असा फोन म्हणजे तर काय आहे, त्याच्या भोवती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं प्रचंड मोठं जाळं असतं. मोबाईलच्या बाबतीत आपल्याला माहिती नसतं खरं तर ह्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत या घातक ठरू शकतात. त्याची स्ट्रेंथ सुद्धा जास्त ठेवून चालत नाही, आपण त्याचा विचार नाही करत. तो फोन आला आणि त्या ठिकाणी विजा व्हायला लागल्या. विजा होताना तिथल्या असणाऱ्या ज्या विजा आहेत त्या माणसाकडे अट्रॅक्ट झाल्या आणि तो माणूस तिथंच जाग्यावर मूर्छित होऊन पडला. पळत पळत त्याची बायको त्याची मुलं आली. त्यांनी बघितलं काय झालंय विचारलं. संपलं होतं सगळं. याचा अर्थ काय बघा, आपल्याला यातल्या अनेक संकल्पना, मी तुम्हाला नेहमी काय सांगतो, वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवा. वीज पडते म्हणजे काय त्याचं मी आता एक उदाहरण दिलं. नेहमी बघा विजा पडताना त्या कुठं पडतात, उंच असणाऱ्या नारळाच्या झाडावर, बाबळीच्या झाडावर. आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं की विजा होत असताना तुम्ही कुठं थांबायचं आहे, काय करायचं आहे, तुम्हाला एक वाक्य दिलं जातं, विजा जर होत असतील तर नक्की त्या ठिकाणी झाडाखाली उभं नका राहू. विजा होत असताना झाडाखाली का उभं राहू नये याचं उत्तर पण आपल्याला मिळालं पाहिजे. मुळात विजा म्हणजे दुसरं तिसरं काय नसून त्याच्या पाठीमागचं सायन्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये विचार करत असताना आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा विचार करतोय आणि अशा चार्जचा विचार तिथं करत असताना 100% लक्षात ठेवा, चार्ज खाली येणं म्हणजे वीज पडणं. स्वतःचं पोटेन्शियल कमी करायचा प्रयत्न केला जातो आणि त्या अर्थ होतात त्या पृथ्वीकडे येतात. म्हणून कधी पण बघा विजा शक्यतो शहरामध्ये पडताना दिसतच नाहीत. या ज्या विजा आहेत त्या ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यावर पडताना जास्त दिसतात. ज्यांची घरं काढायची आहेत, खोपटं आहे, त्याच्यावर वीज पडताना दिसते. जनावराच्या अंगावर वीज पडताना दिसते. बाभळीच्या झाडावर वीज पडताना दिसते किंवा नारळाच्या झाडावर वीज पडताना दिसते.
सिंधुदुर्ग जो किल्ला आहे त्याच्यावर फार पूर्वी, म्हणजे मला आठवतं आम्ही ज्यावेळेस ट्रिप घेऊन जात होतो कॉलेजची, त्यावेळेस तिथे एकालाच 2 फाटे फुटलेलं नारळाचं झाड होतं. ते कुठंच जगात असं दिसत नव्हतं, तिथं होतं. ते मिरॅकल आहे. पण त्या झाडाचा सुद्धा अंत वीज पडून झाला. त्यामुळे वीज पडत असताना पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे, कुठल्याही झाडाखाली नाही उभं राहायचं. जर तुम्ही गाडीमध्ये असाल तर गाडीमध्ये बसा, कारण गाडी कंडक्टिंग आहे. 100% गाडीवर वीज नाही पडत, आणि पडली तर ती अर्थ होते, त्रास नाही होत जास्त. चार्ज नावाची जी संकल्पना आहे त्याची प्रॉपर्टी काय आहे? चार्ज टोकाकडं एकवटले जातात, कॉन्सन्ट्रेट होतात. ज्यावेळेस आपण बाबळीचा विचार करतो त्यावेळेस त्याला टोकं असतात, काटे असतात. नारळाचा विचार केला तर त्या पानाला पण टोकं असतात. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत ते टोकाकडं ॲक्युम्युलेट होतात, ते गोळा होतात, आणि त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत ते वीज पडली या नावाखाली त्या झाडावर पडतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, मी तरी काळजी करा नेहमी सांगतो, विद्यार्थ्यांना सांगतो, प्रत्येकाला सांगतो, विजा होत असतील आणि पावसात तुम्ही कुठं असाल तर उभं नका राहा, सरळ आडवं व्हा. थोडा ताप येईल, थंडी येईल, काय नाही, ते कमी होते. आडवं झोपा, सरळ. का झोपा? तुम्ही तुमचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मोठा करता. उभा असला का तुमच्याकडे वीज अट्रॅक्ट व्हायचं प्रमाण जास्त आहे, कारण यू आर द कंडक्टिंग बॉडी. आपण कंडक्टर आहोत, आपल्यातनं करंट वाहतो, माहिती आहे आपल्याला, शॉक बसतो ना आपल्याला. त्यामुळे इथं लक्षात ठेवा, जर आपण आडवं झालो तर आपल्यावर वीज पडायची जी शक्यता आहे ती शक्यता त्या ठिकाणी कमी होते. म्हणजे आता काय विचार करतोय आपण? या असणाऱ्या विजेचा विचार केला तर तिथं चार्जेसच आहेत. चार्जचा विचार केला तर ढग एकमेकावर घासतायत. मग एवढंच उदाहरण आहे का? नाही. समजा आता थंडी सुरू झाली, वुलनचा स्वेटर तुम्ही घातलाय, दिवसभर स्वेटर घातला, संध्याकाळी लाईट बंद करा, स्वेटर हँगरला अडकवा, त्याच्यावरनं असा हात फिरवा, चटचट चटचट आवाज येतो. दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. चार्जेस आहे, डिस्चार्ज होत आहे ते. म्हणजे खरं तर किती मिरॅकल होतं बघा. मला आठवते 98-99ला एक बातमी फ्लॅश झाली होती, पुढारी पेपरमध्ये ती वाचली होती. देखो ये लडका करंट मारताय, असं ते वाक्य होतं, त्या टायटल होतं. बरं, आपल्यात कसं असतं, जरा कुठं काय झालं का आपण देवायचं जोडतो. गणपती दूध पितो, किती अलीकडच्या काळात घडलेल्या घटना आहेत त्या. कसा गणपती दूध पितो? पेत नसतो गणपती दूध वगैरे काय. आपण अंधश्रद्धेच्या अधीन होऊन जातो. जसं तिथं अंधश्रद्धा आहे तसं इथं पण झाली होती. त्याची गंमत अशी होती, एका माणसाच्या अंगाला हात लावला का शॉक बसतोय, चटका बसतोय, लगेच त्याला देवदेवान त्या पाया पडला लोक. अरे पण तो काय करतोय? तो आहे कम्प्युटर इंजिनियर. तो ज्या कम्प्युटरच्या समोर बसत होता त्याच्यासमोर त्याला बसत असताना होती फायबरची खुर्ची, प्लास्टिकची खुर्ची. त्याच्या खाली होतं नॉन कंडक्टिंग मटेरियलचा लेअर. ज्यावेळेस तो त्या प्लास्टिकच्या खुर्चीवर प्रचंड दिवसभर काम करत, त्यावेळेस त्याचा ऑटोमॅटिकली त्या प्लास्टिकच्या खुर्चीशी फ्रिक्शन व्हायचं, ज्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन या नावानं ओळखतोय. आणि असा तो घर्षण तिथं होत असताना तीच व्यक्ती ज्यावेळेस बाहेर, कारण तोपर्यंत त्याचा पाय कुठं स्पर्श नाही करत, तोपर्यंत त्याचं अर्थिंग व्हायचं नाही, पायात चपला स्लीपर. त्याला जर कोणी पायात स्लीपर न घेता हात लावला का ते जे चार्जेस आहेत ते त्या माणसाच्या थ्रू डिस्चार्ज व्हायचे, त्यामुळे त्याला चटका बारीक बसायचा, लगेच मिरॅकल. इलेक्ट्रोस्टॅटिक्स होतं त्याच्या पाठीमागं. ह्याची उत्तर द्यायला शास्त्रज्ञांना पुढे यावं लागतं लगेच. त्यामुळे इथं नक्की लक्षात ठेवा, आपल्याला याचा विचार केला. बरं, समजा तुमच्या घरामध्ये टीव्ही आहे. कसला टीव्ही आहे? LCDचा, LEDचा नव्हे, पिक्चर ट्यूबचा टीव्ही आहे, मोठा टीव्ही आहे. तो सुद्धा टीव्ही बराच वेळ चालू करा, आता पिन बंद करा, आणि तुम्ही त्याच्यावरनं हात फिरवा, त्याच्या स्क्रीनवरनं चटचट चटचट आवाज तिथं पण येतो. दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. गाडीवरची धूळ काढायची आहे, आपण त्या ठिकाणी तिथे एक इन्स्ट्रुमेंट वापरतो बघा, ते बारीक बारीक फायबरचं असणारं इन्स्ट्रुमेंट असतं, त्याला तारा, त्याच्या पुढे अशी जाळे असते, त्याला आपण घासतो, त्याला परत त्या ठिकाणी जोरात फ्रिक्शन केलेलं असते, रब केलेलं असते, धुळीवरनं फिरवलं का ते अट्रॅक्ट करून घेतं. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, फ्रिक्शन. म्हणजे आपल्याला या प्रत्येक ठिकाणी विचार करावा लागेल इलेक्ट्रोस्टॅटिक्समधल्या बेसिक कॉन्सेप्टचा. म्हणजे कशाचा? म्हणजे चार्जचा. आणि अशा चार्जचा विचार इथं करत असताना मग आता
मग चार्ज म्हणजे काय आहे ते डोक्यात यायला पाहिजे ना, कारण त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला बघत जायचं आहे. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा विचार करतोय त्यावेळेस पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस मी इलेक्ट्रोस्टॅटिक्सची व्याख्या केली होती त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की बाबा इलेक्ट्रोस्टॅटिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस ॲट रेस्ट. आत्ता मी तुम्हाला चार्जची संकल्पना क्लिअर करून देत असताना मी तुम्हाला सांगतो, चार्ज इज ॲन particle which produces an electric field around it. नाही डोक्यात बसत, लगेच बसणार पण नाही, कारण ही संकल्पना इतकी ब्रॉड होत जाणार आहे पुढे पुढे जात असताना. चार्ज म्हणजे तो एक पार्टिकल आहे आणि तिथं असणारा तो जो पार्टिकल आहे तो स्वतःच्या भोवती एक प्रकारचं क्षेत्र तयार करतो. म्हणजे एखादा पार्टिकल जर स्वतःच्या भौतिक क्षेत्र तयार करत असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पार्टिकल आहे त्याला मला चार्ज म्हणता येऊ शकतं. मस्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे. आणि या संकल्पनेतनं पुढे जात असताना, या संकल्पनेचा आधार घेत असताना मग मला आता विचार करावा लागेल की बाबा तिथं असणारा तो जो चार्ज आहे त्या चार्जच्या करस्पॉन्डिंगच्या टर्म्स कुठल्या आहेत. मुळात मी आत्ता तुम्हाला सांगितलं होतं की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो चार्ज स्वतःच्या भोवती एक प्रकारचं क्षेत्र तयार करतो आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे क्षेत्र आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आहे. परत तुम्हाला कन्फ्यूज होते ना, अरे सर इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, काय असतं इलेक्ट्रिक फील्ड. मुळात मी ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा विचार करतोय त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा, समजा माझ्याकडं हा एक चार्ज आहे, चार्जला सिम्बॉल आपण समजा क्यू वापरतोय. मी याच्यामध्ये जर समजा दुसरा एखादा चार्ज आणला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो एक प्रकारच्या कुठल्या ना कुठल्या फोर्सचा एक्सपिरियन्स करेल. सरळच आहे ना. त्यावेळेस मला जर समजा विचार करायचा असेल त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा, तर मला नक्की लक्षात ठेवावं लागेल ॲन इमॅजिनरी रिजन अराउंड एनी चार्ज व्हेन another charge is brought into that region experience a force is called as an electric field. याच्या भोवती एक प्रकारचं काल्पनिक क्षेत्र तयार होतं. दुसरा एखादा चार्ज या काल्पनिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आणला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो एक प्रकारच्या फोर्सचा एक्सपिरियन्स करतो आणि जर तसा तो करत असेल तर त्या ठिकाणी असणारं जे काल्पनिक क्षेत्र आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे आपल्याला त्या असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डचा विचार करत असताना विचार करावा लागतो चार्जचा. या बेसिक संकल्पना आहेत, बेसिक आयडिया आहेत, त्याला घेऊन मला पुढे जावं लागेल, नाहीतर मी पुढेच नाही जाऊ शकत. म्हणजे अख्ख्या टॉपिकमध्ये ज्यावेळेस मी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा विचार करतोय त्यावेळेस मला इलेक्ट्रिक फील्डचा विचार करावा लागेल, चार्ज म्हणजे काय त्याचा विचार करावा लागेल. आणि असं करत असताना आता मला याच्यामधल्या ज्या वेगळ्या काय आयडियाज आहेत त्या पण लक्षात ठेवाव्या लागतील. चार्ज किती प्रकारचे आहेत. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा विचार केला तर तिथं तुम्ही नक्की सांगाल याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसरा आहे तो निगेटिव्ह चार्ज. माहिती आहे आपल्याला, ते आपण बघितलंय. पण मुळात चार्ज ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या चार्जला तयार करू शकतो किंवा चार्ज निर्माण होतात. म्हणजे कसं ते बघा,
मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या काही संकल्पनेचा विचार करत असताना समजा माझ्याकडं एक ग्लास रॉड आहे आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते एक सिल्क क्लोथ आहे. मी जर या असणाऱ्या पेनाला आत्ता मी ग्लास रॉड समजलं आणि हे जे पुसायचं डस्टर आहे त्याला जर मी त्या ठिकाणी सिल्क क्लोथ समजलं आणि आता हा जो ग्लास रॉड आहे याला मी आता रब करायला लागलो, याला घासायला लागलो. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ग्लास रॉडला सिल्क क्लोथनं रब करतो त्यावेळेस घडतं कसं तर ते पण लक्षात ठेवा. समजा हा सिल्क क्लोथ आहे, या ठिकाणी असणारा हा ग्लास रॉड आहे आणि असं होत असताना याच्यावरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या सिल्क क्लोथकडं मायग्रेट होतात, म्हणजे तिकडं जातात, पलीकडे जातात. हे इतकं महत्त्वाचं आहे कारण ह्याच्यावरनं आपण त्या ठिकाणी अनेक संकल्पना क्लिअर करत जातो. ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सिल्क क्लोथकडं मायग्रेट होतात त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे हा जो ग्लास रॉड आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी तयार होते, इलेक्ट्रॉनची कमतरता भासते, कमतरता होते. तिथं ज्या वेळेस इलेक्ट्रॉन मायग्रेट होतात त्यावेळेस तिथं एक प्रकारची जागा तयार होते आणि हा जो ग्लास रॉड आहे याच्यावर एक प्रकारचे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतात. याचा अर्थ असा झाला ग्लास रॉड हा पॉझिटिव्हली चार्जड झाला. मी ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा विचार करत असताना दोन प्रकारचे चार्जेस असतात असं ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस नक्की लक्षात ठेवायचं आहे नुसते दोन प्रकारचे चार्जेस असतात हे 5वी 6वीचं उत्तर झालं. ग्लास रॉड पॉझिटिव्ह का आणि सिल्क क्लोथ निगेटिव्ह का याचं उत्तर मिळवायचा प्रयत्न आपल्याला करावा लागला आणि तसा तो प्रयत्न इथं करत असताना मी आत्ता जे सांगितलं ते नक्की लक्षात ठेवायचं आहे. ग्लास रॉडला सिल्क क्लोथनं रब केल्यानंतर तिथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सिल्क क्लोथकडे जातात. याचा अर्थ असा झाला इथं असणारं जे सिल्क क्लोथ आहे ते निगेटिव्हली चार्जड होतं आणि ज्यावेळेस आपण ग्लास रॉडचा विचार करतो त्यावेळेस तिथं असणारा तो जो ग्लास रॉड आहे तो पॉझिटिव्हली चार्जड होतो. ह्याच्या बरोबर उलटं घडतं. कुठं उलटं घडतं? मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो एबोनाईटचा रॉड आहे आणि प्लस त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे कापड आहे ते आता फर क्लोथ घेतलं आणि मी परत एकदा तसंच त्या ठिकाणी तिथं असणारी ती प्रोसेस राबवली म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रॉड आहे कशाचा रॉड आहे तो एबोनाईटचा रॉड आहे आणि मी जर त्या फर क्लोथवर त्या ठिकाणी रब करायला सुरुवात केली तर नक्की लक्षात ठेवा आता याच्यावरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इकडं मायग्रेट होतात. म्हणजे आता याचा विचार केला तर याच्यावर इलेक्ट्रॉन जास्त झाले आणि मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या फर क्लोथचा विचार केला तर तिथं असणारा तो जो फर क्लोथ आहे याच्याशी तयार झाले. म्हणजे आता लक्षात ठेवायचं आहे हे पॉझिटिव्हली चार्ज झालं आणि हे निगेटिव्हली चार्जड झालं. ज्या कुठल्या आयडियाज आपण घेतोय, ज्या कुठल्या संकल्पना आपण घेतोय त्या संकल्पना क्लिअर करत जाऊयात. मी काय सांगितलंय या टॉपिकला मला गडबड करून शिकून मला पुढे जायचंच नाही. मी थोडं थोडं शिकवत पुढे सरकणार आहे कारण हा टॉपिक समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. याच्यामधली गणितं तर इतकी टफ जातात त्याच्या अगोदर आपल्याला बेसिक आयडियाज क्लिअर व्हावे लागतात. आता आपण ब्रॉड झालोय, नॅरो गेजवरनं चालत नाही आपण. आता मोठं व्हायचं आहे, आपल्याला मोठ्या संकल्पना क्लिअर करत जायचं आहे आणि समजून घेत जायचं आहे. त्यामुळे परत याचा लक्षात ठेवायचं आहे चार्जेस दोन प्रकारचे असतात. त्यातला पहिला जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरा जो चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह का या दोन फिगर्स आपल्याला उत्तर देतात. ज्यावेळेस तुम्ही माझं लेक्चर यूट्यूबच्या माध्यमातून वाचताय, ऐकताय, बघताय त्यावेळेस तुमच्या कागदावर या प्रकारच्या संकल्पना क्लिअर करून घ्या, लिहून घ्या. ते काढा, गरजेचं आहे. ते नुसतं ऐकून नाही होते.
मग वर्ष निघून गेलं, मग कोरोना आला. तुमचं उत्तर कोण ऐकतच नाही. कोरोना आला आणि गेला, होऊन जाईल ते. आता त्याला इलाज नाही, कारण हा आला आपल्याबरोबर राहिला. लस येईल, लस आली, आपण प्रोटेक्ट झालो. भविष्याचा विचार केला तर परीक्षा द्यावी लागेल, तिथं आपण रिझन देऊन चालत नाही. मला त्या वर्षात ऑफलाईन घेतलं नाही, ऑनलाईन घेतलं नाही. उत्तरं कोणी ऐकत नसतं, प्रश्न कोण ऐकत नसतं. आयुष्य पुढं चालत राहतं, त्यावेळेस आपल्याला हा विचार करावा लागतो. त्यामुळे या सगळ्या संकल्पनेला इथं नक्की लक्षात ठेवायचं आहे. चार्जचा विचार आपण करतोय आणि चार्जचा विचार करत असताना यात मी हळूहळू चार्जला पुढं घेऊन जाणार आहे. अगदी सुरुवातीपासून आपण त्या चार्जचा विचार करतोय. तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो या पद्धतीने विचारात घेत असताना मग मी समजा तुम्हाला म्हणलं की जर समजा त्या ठिकाणी 2 लाईक चार्जेस आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आणि निगेटिव्ह, 2 लाईक चार्जमध्ये जर फोर्सचा विचार केला तर नक्की लक्षात ठेवा त्याच्यामधला जो फोर्स आहे तो रिपल्सिव्ह नेचरचा आहे, ज्याला मराठीमध्ये आपण प्रतिकर्षण म्हणतो. हा पेन आहे, पॉझिटिव्ह समजूयात, हा पण पॉझिटिव्ह समजूयात. ह्या दोघांमध्ये जर आपण फोर्सचा विचार केला तर ते दोघं एकमेकाला दूर ढकलतील. ते जर तसे ढकलत असतील तर नक्की आपण सांगूयात की जर समजा त्या ठिकाणी समजा दोघं निगेटिव्ह आहेत तरी पण रिपल्सिव्ह फोर्स तयार होईल. म्हणजे पॉझिटिव्ह असलं तरी रिपल्सिव्ह आहे, निगेटिव्ह असलं तरी रिपल्सिव्ह आहे. हे कुणाच्या बाबतीत घडतंय? चार्जच्या बाबतीत घडतंय. मी थोडासा विचार याच्यामध्ये ॲडिशनल केला. माझ्याकडे जर समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज आहे किंवा पहिला निगेटिव्ह चार्ज आहे, दुसरा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर तुम्ही नक्की सांगाल की असं जर झालं तर त्याच्यामधला जो फोर्स आहे तो त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह नेचरचा असेल. दोघं एकमेकाला आकर्षित करतील. पॉझिटिव्हचा विचार केला तर एकमेकाला दूर ढकलतील. निगेटिव्हचा विचार केला तर ते एकमेकाला दूर ढकलतील. निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्हचा विचार केला तर ते एकमेकाला अट्रॅक्ट करतील. म्हणजे अजून मी फक्त इनिशिएट झालोय. मी फक्त विचार काय करतोय? इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये असणाऱ्या संकल्पनेचा विचार करतोय, चार्जचा विचार करतोय. आणि असा विचार करता करता मग अट्रॅक्टिव्ह कुठं, रिपल्सिव्ह कुठं, या सगळ्या संकल्पना घेत चाललो आपण. पुन्हा मला असा विचार करावा वाटला की बाबा चार्जचा विचार आपण करतोय. चार्ज म्हणजे काय ते आपण बघितलं. चार्जला वेगळा असं स्वतःचं इनिशिएट नाहीच आहे, ते फक्त इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाल्यामुळे तो चार्ज तयार होतो. असा असणारा जो चार्ज आहे, ती जी क्वांटिटी आहे ती स्केलर आहे का वेक्टर आहे? तर नक्की स्केलर आहे. त्याला वेक्टरचा विचार करायची गरजच नाही. चार्ज ही जी क्वांटिटी आहे ती स्केलर आहे, हे आपण 100% लक्षात ठेवूयात. बरं, हे नुसतं एवढंच चालतं का? नाही चालत. हा जो चार्ज आहे या चार्जसाठी अजून काही संकल्पना आपण नीट लक्षात ठेवायच्या आहेत. कुठल्या त्या बघा. समजूयात या ठिकाणी इथं असणारा हा एक चार्ज आहे आणि हा चार्ज त्या ठिकाणी रेस्ट पोझिशनला आहे, स्थिर अवस्थेमध्ये आहे, विश्राम अवस्थेमध्ये आहे. एखादा चार्ज ज्यावेळेस रेस्ट पोझिशनला असतो त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो फक्त इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो, स्वतःच्या भोवती एक क्षेत्र तयार करतो, इलेक्ट्रिक फील्ड. मग मी विचार केला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे त्याला युनिफॉर्म मोशननं मी जर समजा त्याला डिस्प्लेस केलंय, एका सरळ रेषेमध्ये जर समजा तिथं असणारा तो जो चार्ज आहे त्याला आपण डिस्प्लेस केलंय, तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो आता काय करतो तेही महत्वाचं आहे. असं जर झालं तर हा जो चार्ज आहे तो त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड तर तयार करतोच करतो, त्याच्या बरोबरीनं अजून एक फील्ड तयार होतं, त्याला म्हणतात मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र.
जसं पृथ्वीच्या भोवती एक प्रकारचं मोठं चुंबकीय क्षेत्र आहे, तसंच हा जो चार्ज आहे तो एकसारख्या वेगानं जात असताना तो स्वतःच्या भोवती एक प्रकारचं क्षेत्र करतो आणि ते जे क्षेत्र आहे ते असतं मॅग्नेटिक फील्ड. पहिलं असतं ते इलेक्ट्रिक फील्ड, जर तो रेस्टला असेल तर, आणि जर समजा तो एकसारख्या वेगानं जर चालला तर तो एकसारख्या वेगानं जात असताना त्याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार होतंच होतं. त्याच्या बरोबरीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो चार्ज स्वतःच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड पण तयार करतो. याच्यामध्ये या पद्धतीनं विचार करत असताना यातली तिसरी स्टेज पण तेवढीच महत्त्वाची आहे. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे हा चार्ज आपण जर समजा ॲक्सलरेटेड मोशनमध्ये घेतला, कारण आपल्याला ती जी संकल्पना आहे ती संकल्पना जादा क्लिअर व्हावी लागेल, आणि ॲक्सलरेटेड मोशनमध्ये जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे त्याला घेऊन गेलो, म्हणजे काय, मगाशी मी सांगितलं चार्ज रेस्ट पोझिशनला आहे, इलेक्ट्रिक फील्ड तयार करेल, एकसारख्या वेगानं चालला आहे, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड तयार करेल, त्याच्या वेगात बदल होतोय, तो असा वेगात चालला, वेग वाढत चालला, किंवा तो असा गोलाकार फिरायला लागला, दिशा बदलली ना, व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे. तसं जर झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चार्ज आहे तो आता काय करतो हाही भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि आपण जेव्हा याचा विचार करतो त्यावेळेस इथं नक्की लक्षात ठेवा, हा असताना इलेक्ट्रिक फील्ड परत तयार करतो, मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तयार करतो, पण आता हा एनर्जी सुद्धा रॅडिएट करतो. म्हणजे एक चार्ज आपण कशा पद्धतीनं बघतोय बघा. नुसत्या चार्जवर बोलतोय मी तुम्हाला काय सांगितलं, मी नीटला चाललोय, नुसतं थिअरी बोर्डाचं कोण शिकवतं त्याचा उपयोग नाही होत, त्याच्यातल्या ह्या सगळ्या संकल्पना आहेत त्या क्लिअर करत चाललोय मी. त्यामुळे इथं जर या पद्धतीनं आपण बघत असू तर नक्की लक्षात ठेवायचं आहे, चार्जचा विचार करताना मी आल्यापासून जे बोलतोय तुमच्याशी सतत बोलतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये चार्जचा विचार करावा लागतो आणि चार्जला डीपमध्ये जाऊन विचार करावा लागतं. असं डीपमध्ये चार्जचा विचार करताना मग मला असा विचार करावा वाटलं की बाबा चार्जबद्दल तुम्ही बोलतोय किंवा तुम्हाला मी सांगतोय असं असेल, आणि जर चार्जचं एकक सांगाच तुम्हाला म्हणलं तर तुम्ही पडदिशी उत्तर द्याल की सर सोपं आहे की त्याचं जे SI युनिट आहे ते कुलोम्ब आहे. हे 10वीचं पोरगं सांगते, 9वीचं सांगते, तुम्ही सांगताय, कारण तुम्हाला माहिती असतं, तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये येतं ते. पण ह्याला अजून 2 एकक आहेत, हे आपण कधी डोक्यात सुद्धा घेत नाही, ते फार महत्त्वाचं आहे, कारण तशी कन्व्हर्जन आपण कधी केलेलीच नसतात. आपण फक्त सांगतो सांग SI युनिट म्हणलं तर आपण म्हणतो कुलोम्ब आहे सर, काय अवघड आहे त्यात. पण त्याला अजून 2 एकक आहेत. एक जे आहे ते स्टॅट कुलोम्ब नावाचं आहे, आणि 1 कुलोम्ब इज इक्वल टू 3 × 10⁹ स्टॅट कुलोम्ब असतं, हे नक्की लक्षात ठेवा. हे कसलं एकक आहे, याला ज्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट. ज्यावेळेस आपण याचा दुसरा विचार करतो की जर समजा अजून एक एकक आहे ते म्हणजे ॲप कुलोम्ब, 1/10 ॲप कुलोम्ब हा एककातला प्रकार आहे. हे कुठल्या प्रकारातलं एकक आहे, याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक युनिट. नाही तुमच्या पुस्तकात नाही लक्षात येत, माहिती नसतं आपल्याला. मी तुम्हाला काय मगाशी म्हणलंय, नॅरो गेजवरनं ब्रॉड गेजवर पळतोय आपण. अशा संकल्पना होत असताना ही एककं आपण कधी वापरणार आहे, CETच्या पुस्तकात वापरायची, 11ला वापरायची का तुम्हाला? 11ला रेग्युलरला बोर्डाला तुमच्या शाळेला कोण विचारते असलं, विचारत नाही ते. 12वीची पुस्तकं ज्यावेळेस आपण नीटची CETची उघडतो तिथं दिसतं आपल्याला हे. त्यामुळे नुसत्या चार्जचा विचार करत करत जाताना त्याच्या करस्पॉन्डिंगच्या टर्म्स बघत असताना आपण या पद्धतीनं तिथं बघत गेलो. आणि बघत असताना लक्षात ठेवायचं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स युनिटमध्ये त्याचं स्टॅट कुलोम्ब नावाचं एकक असतं. त्याचं कन्व्हर्जन काय आहे, 1 कुलोम्ब इज इक्वल टू 3 × 10⁹ स्टॅट कुलोम्ब. मी उलटं विचारलं, समजा 1 स्टॅट कुलोम्ब इज इक्वल टू किती, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 1 स्टॅट कुलोम्ब इज इक्वल टू 1/3 × 10⁹ कुलोम्ब. उलटं सुलटं लक्षात ठेवा, गरजेचं आहे ते.
ज्यावेळेस आपण याचा विचार करतोय तिथं पण लक्षात ठेवायचं आहे 1 कुलोम इज इक्वल टू 10 ॲप कुलोम. म्हणजे आपल्याला ती जी कन्व्हर्जन्स आहेत ती सांगता आली पाहिजे. म्हणजे 1 ॲप कुलोम इज इक्वल टू 10 कुलोम असेल, 1 स्टॅट कुलोम इज इक्वल टू 1/3 × 10⁹ कुलोम असेल. ही उलटी सुलटी जी कन्व्हर्जन्स आहे ती नक्की लक्षात ठेवायची. त्याच्यावरनं आपण या सगळ्या संकल्पना बघत चाललोय. चार्जबद्दल बोलतोय आपण. ही चार्जची सुरुवात झाली. अजून बरंच बघायचं आहे आपल्याला. आत्ता कुठं इनिशिएट झालो. एक मोठा टॉपिक, अवघड टॉपिक आहे. याचे पण अनेक लेक्चर्स होणार आहेत. ऑफलाईन झालं तरी ऑनलाईन ऑफलाईनमध्ये सुद्धा मी तुम्हाला अशा प्रकारचे लेक्चर्स करून पाठवणारच आहे. ते बघायची सतत बघितलं का ते जादाचं लक्षात राहतं. आपल्याला गरजेचं आहे ते. त्यामुळे या सगळ्यांचा विचार आपण नक्की करतोय, करायला लागतोय, आपल्याला करावं लागेल. खरं तर आज नवीन टॉपिकला आपण सुरुवात केली आहे. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबतोय. याच्यानंतरचं जे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं दुसरं लेक्चर होईल त्याच्यात यातल्या पुढच्या संकल्पना आपण घेतोय. त्यामुळे अभ्यास करायला पाहिजे, करत राहा. कोरोना आता जाण्याच्या अवस्थेमध्ये आहे, लस यायच्या अवस्थेमध्ये आहे. तुम्हाला अभ्यास करावा लागेल, परीक्षा द्यावी लागेल. नीटची परीक्षा होईल, 22ची परीक्षा तुम्हाला चांगली द्यावी वाटत असेल तर अशा टॉपिककडं फुल्ली कॉन्सन्ट्रेट करा. आजच्या दिवसापुरतं आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.